लडाख स्पिती व्हॅलीची साहसी मोहीम मोटारसायकलवरून अनेक जण करतात, पण स्पिती व्हॅलीची साहसी मोहीम आणि तीही स्कूटरवरून म्हणजे आव्हान अंगावर घेण्याचा प्रकार होता. कोल्हापुरातल्या 21 जणांनी ही मोहीम अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली. MH09 पासिंग आणि स्कूटरवरून वळणाला आव्हान स्वीकारत या सर्वांनी कोल्हापूरकरांची या दऱ्याखोऱ्यात वेगळीच ओळख नोंदवली. येथे सारा विविधतेने नटलेला निसर्ग, पण या निसर्गाची अनुभूती येताना स्वीकारावी लागणारी आव्हाने खूप वेगळी होती. पण जायचंय, मोहीम करून परतायचंय आणि या साऱ्या प्रवासात स्कूटरच वापरायची, त्यांनी मनाशी अगदी घट्ट ठरवलेलं होतं आणि सर्वांनी एकमेकांना साथ देत हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केलं. हे सारे जण कोल्हापुरात राहणारे, म्हटलं तर विमानाने जग फिरू शकणारे, पण त्यांना लेह लडाख स्पिती व्हॅलीची सतत ओढ लागलेली. तिथे जायचं पण ते स्कूटरनेच, हे त्यांनी ठरवलेलंच होतं. अरुण बेळगावकर हे या सर्वांचे मोहीम प्रमुख. त्यांनी सर्वांची मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही बऱ्यापैकी तयारी करून घेतली. त्यांनी चंदीगड मधून या मोहिमेला सुरुवात केली. चंदीगड, सिमला, सरहान, चितपूल, काल्पा, नाको, चंद्रकाल, मनाली, मंडी, पराशर, लेकते, पुन्हा चंदीगड असा 1400 किलोमीटर प्रवास त्यांनी 13 दिवसात पूर्ण केला. या प्रवासामध्ये 15,000 फूट उंचावरील कुजुंग खिंड पार करताना त्यांची खूप दमछाक झाली. या मार्गावरून साहसी मोहिमेवर मोटारसायकलीवरून जात असतात, पण चक्क स्कूटर घेऊन या मार्गावरून जाणाऱ्या या टीमची मार्गातील छोट्या छोट्या रहिवाशांनी चौकशी केली, कौतुक केलं. या मार्गात त्यांनी 50हून अधिक लहान मोठे ओढे, धबधबे पार केले. या मार्गावर जगातील सर्वात उंच ठिकाणी म्हणून नोंद असलेले हिक्किम पोस्ट ऑफिस त्यांनी पाहिलं आणि भारतीय टपाल खात्याच्या अफाट कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं.